संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। लाडकी बहीण योजनेच्या निष्कावरून गदारोळ सुरू असतानाच आता बीडमध्ये नव्या वादाला फोडणी बसली आहे। खंडणी प्रकरणात शरण आलेल्या वाल्मिक कराडवरून हा नवीन वाद ओढवलाय। काय आहे हे प्रकरण? लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय, तर दुसरीकडे सत्ताधारी मंडळीच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठं अरिष्ट उठावल्याचे छाती बडवून सांगत होते। निकष बदलाच्या चर्चेवरून लाडकी बहीण योजना चर्चेत असतानाच बीडमध्ये नवीन वादाची या योजनेला फोडणी बसली आहे। खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड या वादाच्या केंद्रस्थानी आहे। लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचं समोर आले। खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मिकचे या योजनेचे अध्यक्ष पद कायम असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। तो परळी येथील लाडकी बहीण योजना समितीच्या पदावर अजूनही कायम आहे। विशेष म्हणजे ज्यांच्या राजीनाम्याची गेल्या 1 महिन्यापासून मागणी करण्यात येते असे मंत्री धनंजय मुंडे यांनी कराडच्या नावाची शिफारस केल्याचं उघड झालंय। पालकमंत्री असताना त्यांनी या समितीच्या अध्यक्षपदी वाल्मिकची शिफारस केली होती। कराड यांच्यावर 14 गुन्हे असतानाही त्याला या योजनेचे पद बहाल करण्यात आले, त्यामुळे आता मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।